मित्रांनो, वारकरी संप्रदायातील संतांनी कर्मकांडाला नकार दिला होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि अनेक व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ मी ते मांडलेलं आहे. परंतु अनेकदा वारकरी संप्रदायातील संतांनी या कर्मकांडाला नकार देण्यासोबतच याला नवीन मानवतावादी वळण देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. आणि या बाबतीत आपल्याला श्री संत एकनाथ महाराजांचं उदाहरण देता येईल. श्री संत एकनाथ महाराजांनी श्राद्धाचं कर्मकांड केलं, परंतु हे कर्मकांड करत असताना त्यांनी परंपरागत रीतीने केलेलं नाही. परंपरागत श्राद्धाच्या कर्मकांडासाठी श्राद्धासाठी बनवलेलं जेवण हे अगोदर आपल्या जातीतील लोकांना देण्याची प्रथा आहे. आणि खास करून संत एकनाथ महाराज ज्या ब्राह्मण जातीमध्ये जन्मले होते आणि त्या जातीमध्ये तर ही प्रथा अगदी कटाक्षाने पाळली जायची. पितर म्हणून आपल्या जाती बांधवांना जेवण दिल्याशिवाय श्राद्धाचं जेवण कोणालाही देऊ नये असा प्रघात आहे. परंतु श्री संत एकनाथ महाराजांनी श्राद्धाच्या निमित्ताने केलेलं जेवण भुकेल्या फकीरांना दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जातभाई किंवा त्यांच्या जातीचे लोक त्यांच्यावर चिडले, त्यांना प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी श्राद्धाचं जेवण पुन्हा अस्पृश्यांना दिलं. परंतु हे पाहून त्यांच्या जातीच्या लोकांनी नाथ महाराजांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री संत एकनाथ महाराजांनी त्याची पर्वा केली नाही. बघा, परंपरागत पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या कर्मकांडामध्ये अस्पृश्यांना सन्मान देण्याची श्री संत एकनाथ महाराजांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामधून त्यांनी कर्मकांडाला मानवी मूल्यांच्या आशयाची जोड देण्याचं काम केलेलं आहे. समतेचा आणि बंधुभावाचा मूल्य विचार समाज मनामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी श्राद्ध कर्माचं हे माध्यम निवडलं. बघा, त्या काळामध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी केलेली ही क्रांती खूप महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची घटना आहे. आपण अनेकदा कर्मकांड नाकारायचं, परंतु नाकारायचं म्हणजे काय करायचं? आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांच्या प्रती आपली प्रेम भावना, आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागतं. आणि मग काय करायचं तर त्याला असं नवीन वळण देता आलं पाहिजे. अगदी IAS अधिकारी श्री तुकाराम मुंडे यांनी 10वा 13वा वगैरे नाकारलं, हे कर्मकांड नाकारलं, श्राद्धाचं कर्मकांड नाकारलं. परंतु त्याला पर्याय नेमका काय दिला तर त्यांच्या आईंच्या रक्षा कुठं शेतामध्ये एक खड्डा खांदून त्यामध्ये विसर्जित केल्या आणि त्या ठिकाणी वडाचं झाड लावलं. आता एक वडाचं झाड त्यांच्या आईची सावली पिढ्यानपिढ्या देत राहील, आठवण देत राहील आणि पर्यावरणाला एक नवीन आशय मिळेल. म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांनी केलेली जी कृती आहे आणि श्री तुकाराम मुंडे यांनी केलेली जी कृती आहे, हा नवीन आशय आपल्याला देता आला पाहिजे. अनेकदा काय होतं, कर्मकांडाला नकार देण्यातून केलेली धर्मचिकित्सा ही केवळ तात्विक स्तरावर मर्यादित राहते. डायरेक्ट आपण कर्मकांड नाकारले, करायचं नाही, तर काय होतं, त्याला तात्विक आधार भेटत नाही, जनमानसातून आधार भेटत नाही. आणि अशा वेळी श्री संत एकनाथ महाराजांनी त्याला पर्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि लोकाभिमुख आहे. कर्मकांडाला केवळ फाटा देऊन चालत नाही अनेकदा, कारण ते एवढे खोलवर रुजलेले असतात. आणि काय असतं, हे कर्मकांड कोणत्या ना कोणत्या निमित्ताने केलेले असतात. तुम्ही तुमचं घर बांधलं असेल, या निमित्ताने प्रत्येकाची अगदी सहज भावना असते की मी नवीन घर बांधलेलं आहे आणि या निमित्ताने मला काहीतरी केलं पाहिजे, 4 लोकांना सांगितलं पाहिजे. किंवा आपल्या घरामध्ये एखादं सुख असेल, दुःख असेल, आनंद व्यक्त करण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी या कर्मकांडाची निर्मिती झालेली आहे. श्री संत एकनाथ महाराजांनी हे ओळखलं होतं, त्यामुळे त्यांनी एका बाजूने कर्मकांडाची चिकित्सा केली. ते कर्मकांड करणाऱ्या यजमानांचा दुटप्पीपणा उघडकीला आणला, कर्मकांडातल्या पुरोहिताच्या दांभिकपणाचा समाचार घेतला. पण त्याच वेळी दुसरीकडे त्या कर्मकांडाला मानवी मूल्यांचं नवीन वळण दिलं. याच भूमिकेतून त्यांनी श्राद्ध कर्माच्या निमित्ताने अस्पृश्यांना सन्मान दिला, फकीरांना सन्मान दिला,
श्राद्धाच्या निमित्ताने केलेलं जेवण फकीरांना आणि अस्पृश्यांना देण्यामागची त्यांची भूमिका केवळ भूतदयेची नाही, तर ती भूमिका भूतदयेबरोबर समतेची आहे. अनेकांना ही समता मान्य नाही, लक्षात ठेवा. ते नवीन शब्द त्यांनी काढलेला आहे, समरसता. परंतु वारकरी संत हे समरसतेच्या बाजूने नसून वारकरी संत हे समतेच्या बाजूने आहेत. सर्वाघटी राम, सर्वाभूती वासुदेव, अशी अनेक उदाहरणे तुम्हाला देता येईल. धर्मचिकित्सा, लक्षात ठेवा, वारकरी संतांनी एकीकडे धर्माची चिकित्सा तर केलेलीच आहे. धर्मामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घुसलेल्या आहेत, जे पाखंड कर्मकांड घुसलेलं आहे, जे शोषणावर आधारित आहे, जे अवैज्ञानिक गोष्टीवर आधारित आहे, त्याची चिकित्सा तर केलीच, परंतु त्याला नवीन वळण देण्याचं काम सुद्धा संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. श्राद्धाचं जेवण अस्पृश्यांना आणि फकीरांना देणं हा केवळ योगायोग आहे असं जर चित्र तुम्हाला कथामधून दिसत असेल तर ते बरोबर नाही. तर संत एकनाथ महाराजांनी हे ठरवून जाणीवपूर्वक केलेलं आहे, लक्षात घ्या. एक वेळ श्राद्धाचं कर्मकांड नाही केलं तरी चालेल, परंतु तिथं फकीर आणि अस्पृश्यांना अजिबात स्थान नाही. ही त्या काळातील लोकांची जी भावना होती, खास करून उच्चवर्णीयांची, या भावनेला तोडण्याचं काम श्री संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. ब्रह्मवृंदांनी त्यांना प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं असं सांगितलं जातं. जरी त्यांनी ते प्रायश्चित्त घेतलं सामाजिक दबावामुळे, तरी सुद्धा त्यांना मनातून आपण चूक केली असं कदापिही वाटलेलं नाही. आणि जर तसं वाटलं असतं, लक्षात घ्या, आणि जर तसं वाटलं असतं तर त्यांनी पुन्हा दुसऱ्या वेळी अस्पृश्यांना जेवण दिलं नसतं. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. मित्रांनो, श्राद्ध कर्मामध्ये आपल्या पितरांची उपासना न करता पितरांचा पिता असलेल्या पांडुरंगाची उपासना करण्याची वारकऱ्यांची भूमिका आहे. आणि श्री संत एकनाथ महाराजांनी याच भूमिकेमधून श्राद्ध कर्मामध्ये अस्पृश्यांना सन्मान दिलेला आहे. आता श्री संत एकनाथ महाराजांप्रमाणेच अलीकडे एका वारकऱ्याने हे काम केलेलं आहे. त्याच्या बाबतीत आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. मित्रांनो, आशय लक्षात घ्या, आपण कर्मकांड नाकारत आहोत म्हणजे कोणत्या तरी जातीला वर्णाला विरोध करत आहोत असं नाही. आता श्री संत एकनाथ महाराज तर उच्चवर्णीय होते. येथे वर्णाचा जातीचा संबंध नाही, येथे मानवी मूल्यांचा आशय आहे, येथे धर्मचिकित्सेचा आशय आहे. येथे वारकरी संतांना काय अपेक्षित होतं? आपण ज्ञानोबा ते तुकोबा 24 तास गजर करतो, नाव घेतो, परंतु त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास नेमका काय आहे, या कर्मकांडाचा इतिहास सुद्धा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मी नक्की मांडणार आहे. खूप मनोरंजक इतिहास आहे आणि जो अनेकांना माहीत नाही. कारण आजच्या वारकरी संप्रदायाचं जवळपास 99% ब्राह्मणीकरण झालेलं आहे, परंतु मूळ वारकरी संप्रदाय असा नव्हता. हे अनेकांना माहीत नाही. हे सुद्धा आपण मांडणार आहोत. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. आणि श्री संत एकनाथ महाराजांच्या या कृतीबद्दल आपलं मत नेमकं काय ते कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.